नमस्कार, मी मनोहर पवार. TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे. माझ्या समवेत या ठिकाणी दरीबडची जिल्हा परिषद मतदारसंघाचे युवा नेते माननीय श्रीमंत तांबेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. गेल्या अनेक वर्षापासून दरीबडची मतदारसंघासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये वेगवेगळे सामाजिक कार्य त्यांनी केलेलं आहे. BA त्यांचं शिक्षण या ठिकाणी झालेलं आहे. सामाजिक कार्याच्या माध्यमातून दरीबडची मतदारसंघातील अनेक जिल्हा परिषद शाळेला त्यांनी मदत केलेली आहे. वेगवेगळे उपकरणं असतील किंवा साहित्य असतील त्या माध्यमातून त्यांना मदत केलेली आहे. तर एखाद्या मतदारसंघातील माणूस आजारी जरी पडला तरी त्यांना मदत करण्याचं त्यांचं धोरण आहे. त्यानंतर कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी लोकांची काळजी घेतलेली आहे. तसेच सांगलीमध्ये जेव्हा पूर आला होता त्यावेळेला एक सामाजिक बांधिलकी जपत दुष्काळी तालुक्यातील लोकसुद्धा पूर परिस्थिती असलेल्या गावांना कशी मदत करतात त्या माध्यमातून 2 गाड्या ज्या पुरासाठी त्यांनी तयार केल्या त्या 2 गाड्या भरून त्या लोकांना त्यांनी मदत केलेली आहे. असे सामाजिक कार्य करणारे माननीय श्रीमंत तांबेसाहेब यांचं दरीबडची मतदारसंघातील पांढरेवाडी गाव आहे. त्या पांढरेवाडी गावचे ते आहेत. एक अतिशय उच्च शिक्षित अशी ती व्यक्ती आहे. येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी ते या ठिकाणी इच्छुक आहेत. गेले 15 ते 20 दिवस दरीबडची मतदारसंघातील अनेक गावाचा त्यांनी दौरा पूर्ण केलेला आहे. जवळजवळ 2 दौरे झालेले आहेत. त्यामुळे दरीबडची मतदारसंघामध्ये जे अनेक गावं विकासापासून वंचित आहेत, जिल्हा परिषदेचा निधी असेल, पंचायत समितीचा निधी असेल, केंद्र सरकारचा निधी असेल किंवा राज्य सरकारचा निधी असेल, तो निधी गावगाड्यापर्यंत पोचलेला नाही. त्यामुळे येणाऱ्या निवडून आल्यानंतर त्यांच्या डोक्यामध्ये काय व्हिजन आहे आणि कशा पद्धतीने ते निवडणूक या ठिकाणी लढणार त्यांना आपण विचारा. तांबेसाहेब नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. दरीबडची जिल्हा परिषद मतदारसंघाची रणधुमाळी आता सुरू झालेली आहे. बरोबर. तुम्ही स्वतः भाजपकडून इच्छुक आहे. नुकतेच 10 ते 12 दिवसापूर्वी आमदार गोपीचंद पडळकर यांनी तुमच्या मतदारसंघात बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये काही जण इच्छुक आहेत, त्यात तुम्ही सुद्धा प्रखर्षानं इच्छुक आहेत. तुमचे सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित आहे. कशा पद्धतीनं तुम्हाला आता लोकांचा रिस्पॉन्स आहे? मुळात साहेब काय आहे की जी दरीबडची गणातील जी मायबाप जनता आहे ह्या जनतेनेच मला तयार केले. जो माझा एवढा उत्कृष्ट वाढायला कारण जर काय असेल तर जनतेचा रिस्पॉन्स आहे. जनतेकडून रिस्पॉन्स आल्यामुळं मी इच्छुक झालोय आणि जे काय डिपेंड आहे ते जनतेवरती डिपेंड आहे. त्याने अतिशय चांगल्या पद्धतीने मला रिस्पॉन्स दिलाय. त्याच्यामुळे मी ह्यामध्ये इच्छुक आहे. आता तुम्ही जवळजवळ एक दौरा पूर्ण केला सगळ्या गावाचा. काय लोकांच्या काय समस्या आहेत? लोकांचं मत असं आहे की साहेब आम्हाला वेळ देणारा नेता पाहिजे. आणि मुळात साहेब मला राजकारण करायचे, आता पैसे कमवण्यासाठी राजकारण नाही करायचं आहे हे लोकांच्या लक्षात आलंय. खरं. आज माझा इन्कम सोर्स असेल किंवा माझं जे भाकरीपुरतं जे आहे ते माझ्याकडे आहे. खरं. त्यामुळे जनतेला एक लक्षात आलंय की एखादा निवडून येतो आणि 1 वर्षभरात घर स्लॅब टाकतो, हा नेता नको आहे. आता त्याला काय पाहिजे म्हणजे आज निवडणूक आत्ता आली पण ह्याच्या अगोदर सुद्धा माझं वागणं तेच होतं की बाबा एखाद्याने मला फोन केला, एक अडचण आहे आणि त्या फोनला मी तिथं हजर राहिलो. त्यावेळी काय माझ्या डोक्यात राजकारण नव्हतं, पण माझी सामाजिक बांधिलकी म्हणून मी तिथं फिरत होतो. आणि ह्या बांधिलकीमुळं जी लोक मला कनेक्ट झाली, आज त्या लोकांची प्रॉपर इच्छा आहे की तुम्ही एकदा इलेक्शन लढवावं, ही निवडणूक तुम्ही हातात घ्यावी आणि निवडून यावं आणि जे काय प्रॉब्लेम आहेत आज ती सॉल्व्ह करावी. किती गावचे दौरे केले तुम्ही? साहेब मी जवळजवळ सगळ्या गावात भेट झाली. काय सांगता येईल काही गाव? आता बघा, मुळात सांगतो तुम्हाला की सिद्धनाथ झालंय, दरीकुनूर झालंय, दरीबडची झालंय, खडनाळ झालंय, पांढरेवाडी तर माझं गाव आहे. पांढरेवाडी तर पूर्ण मला वनवे आहे. म्हणतात ना पहिली आपल्याला आपलं घर आपल्या बरोबर पाहिजे, तसं माझं घर आणि माझी भावकी आणि माझं गाव हे माझ्या पाठीशी पूर्णपणे. माझ्या गावात मला कोणाचाही विरोध नाही आणि मुळात माझ्या गावात कोण माझा दुश्मन नाही. एकही व्यक्ती मला दाखवा की हा माझा दुश्मन आहे. माझा कोणी दुश्मन नाही. मग त्यानंतर आसिंगी तुर्क असेल, धुळकरवाडी असेल, मोठेवाडी असेल, पांडवजरी असेल, पारदेवस्ती असेल, कागनरी आहे, परत तिकुंडी करेवाडी, परत खालची करेवाडी, कोणतेन बोबलत, कोणबगी आणि गुलगुंजरा आणि मोठेवाडी, ह्या सर्व गावातनं सगळ्यांचं कॉन्टॅक्ट. गाव तुम्हाला पाठ आहेत? सगळे पाठ आहेत गाव. याचं काय कारण म्हणजे तुम्ही? माझं कम्युनिकेशनच आहे साहेब. संपर्कात आहे, सगळ्या संपर्कात आहे. राजकारण करायचं म्हणून नाही, पूर्वीपासूनच माझे सगळे रिलेशन आहेत. प्रत्येक गावात माझे रिलेशन आहेत. त्यामुळे मला त्याची काही अडचण नाही. आणि आता
इलेक्शनचा म्हणून दौरा आणि करणार आहे आता. त्यामध्ये मला रिस्पॉन्सिबल लोकांचं आमंत्रण आहे. आता लोक बैठकीला लावतात तर मग मला बोलतात. आता प्रॉपर आतापर्यंत काय आहे नेत्याचं प्रिडिक्शन की नेता बैठक लावतो आणि मतदारसंघातल्या माणसांना बोलवतो. पण माझं आता 2-3 दिवस उलट झालंय. माझ्या गावातल्या लोकांनी माझ्या ह्या मतदारसंघातल्या लोकांनी मिटिंग लावली आणि मला तिथं बोलवलं. नेमका प्रॉब्लेम काय? खरं म्हणजे मीच यावं असं नाही भूमिका त्यांची, पण आम्हाला वेळ देणारा नेता तिथं आता पाहिजे असं त्यांचं स्पष्ट मत आहे. जिल्हा परिषदच्या माध्यमातून अनेक योजना आहेत, पंचायत समितीच्या माध्यमातून अनेक योजना आहेत, त्या गावगाड्यापर्यंत पोहोचलेत का गेल्या 10-15 वर्षात? नाही साहेब, पोचल्या. पूर्ण ज्या पोचायला पाहिजे होत्या त्या पोचलेल्या नाहीत. कसं आहे साहेब सांगतो तुम्हाला, आता हा एक बल आहे, ह्या घरात अजून एक पॉईंट बरंच आहेत बल लावण्यासारखं. ही एक बल लावला म्हणून घर प्रकाशित नाही साहेब, विचारानं पण घर प्रकाशित झालं पाहिजे. आणि ज्या गावगाड्यामध्ये आज एकता प्रॉब्लेम आहे साहेब, बऱ्याच योजना लोकांना माहीत नाहीत. आज रेशन कार्ड जरी काढायचं म्हणलं तर लोक 5-5 हजार रुपये मोजावं लागतात. हे त्यांच्या डोक्यात एक खूळ आहे की द्यावं लागतील. आज साधा दाखला जरी काढायचं म्हणलं, जाती दाखला असेल, उत्पन्न दाखला असेल, त्याला 1000 रुपये खर्च करायला असेल त्यांच्या डोक्यात. पण दाखले एवढ्या पैशात मिळत नाहीत. म्हणजे ह्याचं आज कुठंतरी 5 वर्ष ज्यावेळी जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, ह्याचं कॅम्पेन व्हायला पाहिजे होतं. गावागावात जाऊन ते झालेलं नाही. रेशन कार्ड वाटप व्हायला पाहिजे होती. आणि ते काय मोफत आहे? ते मोफत आहे, त्याला काय पैसे द्यायचे नाही. जनतेच्या दरबारात जावा. पण ते कुणीही राबवलेलं नाही. आता हे विद्यमान आमदार आले त्यावेळी, ह्या आल्यानंतर एकदा दरबार तिने दरबार घेतला. ते लोकांना माहित झालं की असा दरबार घेतला तर सगळं शासकीय प्रशासकीय कर्मचारी सगळे आपल्या दारात येतात हे माहित झालं. मग हे सांगणं काम कोणाचं आहे? हे आपलं आहे ना. खरं. मग हे झालेलं नाही आणि ह्या लोकांची हिंसांना कुठंतरी थांबवायचे. सीमा भागावरचा हा तुमचा मतदारसंघ. आज विचार करणार साहेब, कोण बघित गेलं ना साहेब, कोण बघी नेमकी कुठं आहे? जर तुम्ही आता आपलं घेऊन गेलो नवीन लोकांना, जर हे कोण बघी माझ्या मतदारसंघात आहे, जत तालुक्यात म्हणलं तर लोक हसतात साहेब. त्या लोकांनी इथपर्यंत यायचं आहे. मला कोण बघी का प्रॉपर मी नाव करतोय? आज तुम्ही गेला असेल, रोडची परिस्थिती बघा, का नाही होत मला सांगा. रस्त्याचा बरं, निधी सरकार देणार आहे ना, तुम्ही त्याच्यासाठी प्रॉपर तुमच्याकडे प्लॅनिंग पाहिजे. आणि ती प्लॅनिंग नसल्यामुळं आज गावं अजून वंचित आहेत साहेब. त्याच्यामुळे मला म्हणायचं हे जे प्रॉब्लेम आहेत किरकोळ ते मला संपवायचे. आणि एकदा मी 5 वर्ष निवडून आलो की काम असं होणार की डेमो असणार दरिबडची जिल्हा परिषद गट, ही मी शब्द देतो. त्याची ब्ल्यूप्रिंट तयार आहे आपल्याकडे. कारण मला पैसे कमवायचेच नाहीत. मला कुठं खडीकरण करायला जायचं आणि त्यातनं 2 रुपये कमवायचं अजिबात नाही. कारण माझ्या घरामध्ये जी 2 भाकरी कमवण्यासाठी तेवढं मी कमवून ठेवलेलं आहे. आणि मला काय कोणाचं घ्यायचं नाही. कारण माणूस कधीच वरबडायचं काम करतो ज्यावेळी चुकीचं काम कधी माणूस करतो, ज्याला काहीतरी वेगळं करायचं आहे, त्याला 2 बिल्डिंग बांधायची, 4 बिल्डिंग बांधायची, हे मला काय करायचं नाही साहेब. माझ्या जीवनात ऑलरेडी मी त्यात चुकी आहे. माझं घर पण पूर्ण लोकांच्यासाठी काम करायचं, लोकांसाठी 100% लोकांसाठी काम करायचं, काही अडचण नाही. तुम्ही समाजकार्य करत असताना गेल्या 8-10 वर्षामध्ये दरिबडची मतदारसंघातील अनेक शाळांना सुद्धा तुम्ही मदत केलेली आहे. काय मग कॉम्प्युटर असेल, वस्तू असतील, हे तो काय म्हणजे कशा पद्धतीने? साहेब, ज्यावेळी मी मराठी शाळेला होतो ना, त्यावेळी मला जाणवायचं की बाबा आम्हाला एक पेन्सिल घेण्यासाठी आम्हाला काय तडपड करावं लागेल, किंवा माझ्या करिअरमध्ये की मला ही नाही, म्हणजे दप्तर म्हणतात ना, ते मला कधी मिळालेलं नाही. म्हणजे पेन्सिल, कंपॉस, खोडलबर हे मला पिशवीतनं ते माझ्या मटेरियल नसायचं. ती फुटकी पाटी असायची, ती लाकडाची, माहिती आहे का? ती पाटी सोडून आम्हाला दुसरं काही मिळालं नाही. मग ती व्यथा वाटायची मला. की मग त्यानंतर मी काय केलं, गावात गेलो, म्हणजे आज मुख्याध्यापक त्यांना सांगितलं ह्या शाळेत शिकणाऱ्या मुलांसाठी खोडलबर पासून ते पुस्तकापर्यंत, वहीपर्यंत कितीही लागू द्या, काही लागू द्या, मी 100% देतो. आमचे एक राठोड सर म्हणून होते, त्यांना सांगितले, त्यांना कन्सेप्ट आवडली, त्यांनी लिस्ट काढून दिली. मग तिने ठीक आहे द्या म्हणलं, चांगली गोष्ट आहे, ते दिली मी. मुलं एवढी खुश झाली की आता सर गावाकडे कसं आहे, एक पेन्सिल असते तर पेन नसतोय, ही परिस्थिती आहे. मग काही जणांची परिस्थिती आहे, पण तिची बोटावर मोजणे की सगळ्या मी माझ्यावरनं कल्पना केली, मिळत नव्हतं म्हणून दिलं. आज शाळेत म्हणले की बाबा मला आज प्रयोगशाळेचा सगळा सेटअप लागतोय, घेऊन टाका. मला खुर्च्या पाहिजेत, घेऊन टाका. जे शाळेसाठी लागतंय, कारण आजचा शिकणारा विद्यार्थी उद्याचा आपल्या गटातला भविष्य. जर तो शिकला नाही तर मी तर कॉम्पिटिशन लावलं साहेब शाळेत. जर 1 नंबरनं कुणी केंद्रात आला, ह्याच्यात आला, तर माझ्याकडे या आणि माझ्याकडून सायकल घेऊन जावं पुढच्या शाळेत जायसाठी. क्या बात आहे. हां, म्हणजे शाळेसाठी आज कुणीही मदत मागितली तर मी आजही तयार आहे. मी निवडून येऊ द्या, निवडून नाही येऊ द्या, कायमस्वरूपी, कारण ती माझी सामाजिक बांधिलकी ती मी द्यायला तयार आहे. बरोबर, दिलंय, इथून पुढे सुद्धा देईन. बरोबर.
कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा तुम्ही बरीच मदत केलेली आहे. कोरोनाच्या काळात कशी मदत होती, म्हणजे कसा प्रसंग आला तुम्हाला? साहेब कोरोनाच्या काळात तर मुळात आमच्या घरातलीच काही माणसं त्यावेळी ही झाली, हॉस्पिटलमध्ये डेथ झाली. काहींच्या बॉड्या मिळाल्या, काहींच्या बॉड्या मिळाल्या नाहीत. आज उदाहरण आमचं करेवाडीमध्ये आमचे आत्याचे मिस्टर एक्सपायर झाले. म्हणजे ही दुःखद गोष्ट असं. आता ते आम्हीच त्यात नव्हतो, अख्खं जग त्यामध्ये होतं. खरं. पण एक प्रसंग बघितला मी असा साहेब, की ज्यावेळी बॉडी आणली गेली त्यावेळी ते अँब्युलन्समधनं जी माणसं आलेली असायची ते सोडून त्या बॉडीला कोण हात लावून पीपी किट घेऊन यायची, घालून यायची, मास्क बिस्क घालून यायची. पण त्यावेळी तिथं दुसरा माणूस, तिसरा घरातला सुद्धा त्या माणसाला, व्यक्तीला हात लावत नव्हता. पण साहेब मी विदाऊट मास्क, विदाऊट ग्लोव्ज मी बॉडी उचललेला माणूस आहे. मला त्याची कुठलीही फिकर वाटली नाही आणि देवाच्या कृपेने मला करोना झालेला नाही. म्हणजे अशी कुणी हाक मारले आणि मी तिथं गेलो नाही असं नाही. लोक मला नाव ठेवत होते, असं वागणं ही चुकीचं आहे. खरंय. पण कधी तर जायचंच आहे. पण चांगल्या कामात गेलं तर काय वावगं ठरत नाही, म्हणून मी सगळ्याला त्या पद्धतीने मदत केली. आणि कोणाला काय मास्क लागत असतील आणि कुठं काय मदत लागली ती मदत मी सर सगळ्यांनी दिली. सगळी मदत केली तुम्ही. कुणी काय मला मागितलंय मी दे, कारण मी राजकीय नव्हतो, मला ते राजकीय स्टंट करता येत नव्हता. फोटो काढायचा, हे काढायचा आहे, म्हणजे ह्याला कधीच केलेलं नाही. माझा एकही म्हणजे ह्या कामाचा फोटो मिळायचे म्हणजे दुर्मिळ होईल. आता मला सांगा ना, काम करत राहणे. कोरोनाच्या वेळी कोणी कोणाला हात लावत होतं का? मी बॉड्या उचललीत साहेब, मला त्याचं काही सुख दुःख वाटलं. बरं मी आता सेफ आहे ना त्यांच्या आशीर्वादानं. खरं. त्यामुळे मला आशीर्वाद तुमच्या पाठीशी 100%. त्यानंतर तुम्ही सांगलीमध्ये जो पूर आला त्यावेळेला 2 गाड्या भरून तुम्ही साहित्य दिलं. पण असं जर बघितलं तर दरवर्षी जत तालुक्यात दुष्काळ पडतोय, पण नदीकाठचे लोक इकडे काय मदत करत नाहीत. पण तुम्ही एक सामाजिक बांधिलकी जपली. अहो का साहेब, कसा प्रसंग होता, म्हणजे कसं तो आता कसं आहे तुम्हाला एक सांगतो की मगाच तुम्हाला मी काय सांगितलं, ह्या जगात किंवा ह्या महाराष्ट्रात किंवा ह्या जिल्ह्यात म्हणा, आपण जिल्ह्याचा विचार करू, ह्या जिल्ह्यात मुळात आम्ही कोणाला दुश्मन समजत नाही. जिल्हा म्हणजे आपली सगळी घरची माणसं, गट म्हणजे गाव म्हणजे सगळी आपली घरची माणसं, आम्ही कोणाला दुश्मन समजत नाही. वेळ त्यांच्यावर वाईट आली होती आणि त्यावेळीची परिस्थिती अशी होती साहेब, अचानक पाणी आलं, अचानक पाणी आलं. त्यामध्ये माझी गाडी पण बुडली होती. शिवरूमला माझी गाडी कामाला सोडली, ती गाडी सुद्धा बुडली होती. मग ती प्रसंग मला आठवला, म्हणजे मला आता गाडी फिरायला नाही, माझं कसं होईल, मग एवढं टेन्शन मध्ये आलतो. मग ज्या लोकांचं घर गेलं होतं त्याला कपडे सुद्धा नाही, साहित्यच गेलं, मग मला गाडी गेली, एवढं टेन्शन आलं. मग त्या माणसाला किती टेन्शन आलं. मग आम्ही कुठलाही न विचार करता आम्ही इथं निरोप पाठवला कॉलनीमध्ये, ह्या कॉलनीतून साहेब, की लगेच सगळ्यांनी काय मदत असेल, धान्य असेल, कपडे असतील, साहेब 2 गाड्या फुल झाल्या लगेच. आणि इकडे माझ्याकडे इनोवा होती, त्या इनोवाच्या सीट फोल्ड केल्या, दुसरी गाडी घेतली, त्यात भरलं आणि तिथल्या माणसांना कम्युनिकेशन केलं, अशाशी गाडी यायला आली. आम्ही तिथं फोटो काढायला गेलेलो नाही साहेब, तिथं पोच केलं, पण प्रॉपर सगळ्याला ती पोचलं, अगदी खाद्यापासून ती कपड्यापर्यंत. गरज होती म्हणून त्यानं काय आम्ही दिलं म्हणून काय ते जगले असातला विषय नाही, पण ती एक बांधिलकी जी आम्ही ती पार पाडली, जपली होती. म्हणजे आमचं मन आम्हाला म्हणत होते काहीतरी तुम्ही द्या, देवान तुम्हाला काहीतरी दिली, म्हणून आम्ही ती मदत केली. बरोबर. जत तालुक्याचे विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर आता तुमच्या पाठीशी आहेत. ते सुद्धा तालुक्यामध्ये जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न करतायत. म्हैसाळ योजनेचं कामं चालू झाले आहेत. जत नगरपालिकेला सुद्धा त्यांनी निधी आणलेला आहे. 75 लाखाचा निधीमुळे ते पिण्याच्या पाण्याची योजना पण सुरू झालेली आहे. बरोबर. त्यामुळे तुमच्या मतदारसंघात काय वेगळा निधी आणणार आहे तुम्ही त्यांच्या मार्फत? अवघा साहेब, मुळात आता सगळ्यात आनंदाची गोष्ट जतसाठी व्हायला लागली, म्हणजे जत आपला तालुका आहे. आता पहिला कसा आहे, पहिला चेहरा बदलला पाहिजे आणि हा तालुक्याचा चेहरा म्हणजे जत आहे. खरंय. आज रस्ते व्हायला पाहिजेत. आज साहेबांनी आजच्याच त्या ह्याच्यामध्ये बोलले की बाबा आज बंदिस्त गटर असेल, रस्ता असेल, ती गार्डनचा असेल, 250 कोटी तरतूद झाली. जर ही आकडे जरी ऐकले ना, अंगावर काटे येतात. जे आकडे 5-5 वर्षात आपण बघितले नव्हते, ते आकडे 1 वर्ष झाला आमदार साहेबांना. आता मी 1 वर्षाचा मध्ये साहेब एक असं गाव राहिलेलं नाही आता की त्या गावात कमीत कमी 5 लाख तरी निधी पोचला नाही, असं एक गाव राहिलं नाही. प्रत्येक गावात पोचलंय. आता आमचं प्रामुख्यानं मागणं काय होतं की पाण्याचं. आज साहेब आनंद वाटतोय, कागनेरीपर्यंत काम चालू आहे. आज कागनेरला पाईपलाईन पडलेत, पायपा येऊन पडलेत आणि काम कंटिन्यू चालू आहे. सगळ्यात बेस मागणी जी होती तिने ऑलरेडी पूर्ण केली. जर झाले तर पूर्ण तालुक्याचा चेहरामोहरा बदलणार, 1,01% शेतकरी आर्थिक सक्षम होणार. त्यांचं धोरणच होतं. म्हणजे कुठलं धोरण होतं त्याचा तुम्ही सुद्धा पाठपुरावा करायला. 1,01% साहेब आम्ही त्यांच्या पाठीशी कायम राहणार. का? कारण आम्ही ऋणी राहणार की आम्ही पाण्याचं काय हाल आहे ते आम्ही बघले. कारण मी पण टँकर मालक होतो, मला माहिती आहे. कारण टँकर आम्ही पोच करतो तो लोकांना एक घागरीसाठी 2-2 दिवस वाट बघायला लागत होती. आज ही परिस्थिती संपणार आहे साहेब. आज प्रत्येक तळ्यामध्ये पाणी पोचणार आहे. तळ्यात जरी पाणी आता पोचलं
तरी आपली आज जनावर असते. बरं पूर्व भाग आमचा डिपेंड कशावरती, जनावरावरती डिपेंड आहे. जनावर असेल, शेतीला पाणी नसल्यामुळे उसाला शेळ्या, मेंढ्या आहेत. मग दुश्मन जो आहे, जसं साहेब म्हणले आमचा दुश्मन इथं कुणी नाही. आमचा दुश्मन कोण आहे? दुष्काळ आहे. मग त्या दुष्काळ कलंकित आज जे लोक बघतात जतला, ती आज पूर्ण संपत आलेलं आहे. आणि दुसरा विषय काय, आमच्या आमदार साहेबांना एकच मागणी आहे, जे आज शिक्षणासाठी जिल्हा परिषद शाळांचे काही सुधारणा करायला पाहिजे, बऱ्यापैकी चालू आहे, त्याच्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार. जे आज मळ्यातून रस्ते येतात, आज मुलांना पानंद रस्ते असते, त्या रस्त्यासाठी फार मोठा संघर्ष त्या रस्त्यासाठी करावा लागणार आहे. कारण आज मुलं शाळेतून ज्यावेळी शाळेला येतात त्यावेळी पावसाळ्यात म्हणा, उन्हाळ्यात म्हणा, हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम दूर व्हायला पाहिजे. दुसरा विषय, जे दाखल्याची प्रॉब्लेम आहे मुलांची, हे दाखल्यांची सुद्धा प्रॉब्लेम क्लिअर व्हायला पाहिजे. घरोघरी जसं म्हणलं कॅम्प घ्यायला पाहिजे. आणि मी 100% करणार सर. रेशन कार्डाचा विषय, आज रेशन कार्डचा विषय असेल, ते सुद्धा आज आरोग्य कॅम्प असतील. आज एखादा साधा डोळा जरी चेक करायचं म्हटलं तर लोकांना सांगलीला जावं लागते, जतला जावं लागते. आज प्रत्येकाला शक्य नाही साहेब. आज माझ्याकडे गाड्या मी किती जणांना नेऊ शकतोय? 10 जणांना नेईल, 5 जणांना नेईल, पण अख्खा गट मी नेऊ शकतो. शासनाच्या योजना 5 लाखाच्या लोकांना माहित नाही, हे लोकांना माहित नाही. प्रबोधन तुम्ही करणं गरजेचं आहे आणि मी ते 100% करीन. आणि जर शासनानं नाही दिलं तर एखादा खरोखर अडचणीत असेल, माझी जी मतदार बंधू भगिनी आहे ती जर माझा कुठं अडचणीत असेल तर मी 100% माझं काहीतरी विकून त्यांना मदत करणं ही माझी भूमिका, माझ्या वडिलाचे संस्कार आहेत. बरोबर, खरं. आज माझा भाऊ सरपंच आहे, आज त्या भावात सुद्धा तीच भूमिका आहे. घरातला जरी विरोधात असेल कोण, तर अन्यायाच्या विरुद्ध तो लढायला आज तयार असतो. आज उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो, बरोबर, ती कधीही म्हणजे घरातला आहे त्याला पाठीशी घातला, अजिबात तो पाठीशी घालत नाही. बरोबर. त्यामुळे मला संधी द्यावी. मंत्रालयातून सुद्धा वेगवेगळा विकास निधी गावोगावी येऊ शकतोय. बरोबर. त्यामुळे तुम्ही आमदार साहेबांच्या बरोबर मंत्रालयात जाऊन असा काही वेगळा निधी आणायच्या डोक्यात आहे का तुमच्या? साहेब बरेच गोष्टी डोक्यात आहेत. काय पहिला महत्वाचा मुद्दा की आज गावोगावी बघितलं तर आज तुम्ही पश्चिम भागात गेला तर गावागावात तुम्हाला तालमी दिसल, तालमीत माती लाल टाकलेली खेळाडू दिसतील. खरं, ह्याला सेपरेटच निधी आणायला लागतो. ह्या काही इतर निधी नाही. हे कोण करू शकते? आमदार साहेब या निधीतून आपण करू शकतो. मंत्रालयातून तो निधी, तो विषय झाला. आज शाळांची आज अवस्था बेकार आहे. अजून आज वस्ती शाळेवर जर गेला तुम्ही तर मुलांना खेळायला आजही ग्राउंड नाही साहेब, पिण्याचे पाण्याचे आजही फिल्टर नाहीत, काही ठिकाणी बसलेले आहेत. म्हणजे एकंदरीत दुरावस्था. उन्हाळ्यात तर काही शाळेला पाणी सुद्धा मिळत नाही, पाणी मिळत नाही. म्हणजे आज ग्राउंड असेल, पिऊन ब्लॉक असेल, जी शाळा साहेब सुंदर असेल तर गाव सुंदर आहे. आज अजून गावागावात गेलं तर गटाराचं बघा काम प्रॉब्लेम आहे, संडास बाथरूम अजून गावात नाहीत. ही लोक उघड्यावर जातात. मग मला सांगा आमचं स्वच्छ गाव कसं आपण निर्माण करणार? होऊ शकणार नाही ना. बरं, आजपर्यंत कुणी काय केलं ह्याच्याबद्दल आम्हाला बोलायचं नाही, पण आता इथनं पुढे आपण काय करणार आहे ह्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजेत. बरोबर. आणि ही गोष्टी मला क्लिअर करायची आणि ह्याच्यासाठी मला निवडणूक लढवायची. कसं आहे, निवडणूक एक माध्यम आहे, हे काम करायला एक माध्यम आहे. त्या माध्यम फक्त मी शोधलंय. आणि तुम्ही आता जी लढवणार ते मिनी मंत्रालय, त्याला मिनी मंत्रालय म्हणतात. बरोबर. जिल्हा परिषद मिनी मंत्रालय आणि मिनी मंत्रालय. त्यामुळे बरंच काही त्या माध्यमातून तुम्ही करू शकता. 100% आवाज उठवणार साहेब. कारण आपण कोणाच्या मिंद्यात नसणार आहे, कुठल्या सदस्याच्या मिंद्यात नसणार आहे, कुठल्या बॉडीच्या मिंद्यात नसणार आहे, कुठल्या कर्मचाऱ्याच्या मिंद्यात नसणार. कारण आपल्याला कमिशन खायचंच नाही कोणाचं. बरोबर. मग त्यामुळे आपल्याला मिंद्यात नसल्यामुळे आपलं काम ज्या काम सांगितले ना ते काम मला लगेच झालं पाहिजे. मला दुसरं तिसरं काही नको आहे. खरं. त्याच्यामुळे तिथं आवाज उठणार तर 100%. बरं, आम्ही बोलताय, देवानं आम्हाला बोलतं कशासाठी केले आणि लोक निवडून देतात कशाला? बरोबर. ही तर मानण्यासाठी. खरं. माझं तर प्रामाणिक मत आहे साहेब, जशी एखादा नोकरदार ड्युटी करतो 8 ते 5, 9 ते 6, तसं राजकारण्याने पण केलं पाहिजे. राजकारणाने पण केलं पाहिजे आणि प्रॉपर तुमचं शेड्यूल पाहिजे. तुम्हाला हुडकायची वेळ येते साहेब. हो, निवडणूक झाली की तुम्हाला हुडकायची वेळ येते, वेळ मागायची वेळ लागते साहेब. माझं तर प्रॉपर नियोजन आहे. ज्या दिवशी निवडणूक होईल त्या दिवशी माझे 3 नंबर वेगळे असतील. प्रत्येक म्हणजे 8 गावाला 9 गावाला मी 3 नंबर देणार. कुठलाही प्रॉब्लेम असू दे त्या ह्याच्यावर फोन करायचा, माझा माणूस तिथं पोहोचल आणि तिथं प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जाईल. नाही झाला तर मी पण तिथं आहे. मी प्रॉपर मी पहिल्यांदा आहे. कारण 3 ठिकाणी मी एकदम पोचू शकत नाही, पण 2 ठिकाणी माझी माणसं पोचू शकतात. आणि माझ्याकडे साहेब ती फळी तयार आहे, यंत्रणा तयार आहे, माझ्याकडे माणसं तयार आहे. टीमवर्क आहे तुमच्याकडे. टीमवर्क आहे आणि ती आपली कला आहे टीमवर्क करण्याची. त्यामुळे मला गावात कुठली अडचण येणार नाही असं मला वाटतंय. आणि कुठलीही अडचण आली तर जनतेनं मला सांगावी, त्या मताशी मी जनतेसाठी कुठल्याही अधिकाऱ्याचं पाय धरायला तयार आहे. त्या जनतेचं काम झालं. मला कोण म्हणलं अरे अधिकारी तू एवढा मोठा सदस्य झाला आणि पाय धरतोय म्हणलं तर मला काय वाईट वाटणार नाही. मी सदस्य झालो कोणामुळं? जनतेमुळं. मग त्याच्यासाठी पाय धरला माझं काय बिघडलं? काहीच अडचण नाही. हे पांढरे कपडे त्यांच्यासाठी आहेत,
त्यामुळे मी लोटांगण सुद्धा घालायला तयार आहे. फक्त मला एकच इच्छा आहे, जी संधी ही मिळणं गरजेचं आहे. खरं. शेतीसाठी सुद्धा अनेक योजना आहेत कृषी विभागाच्या माध्यमातून. त्या योजना आहेत, ट्रॅक्टर योजना आहे, त्यानंतर तुमची ताडपत्रीची योजना आहे, त्यानंतर शेततलावामध्ये जे आपण ताडपत्री घालतो शेततलाव, अशा भरपूर योजना आहेत. पण त्या सुद्धा योजना तळागाळापर्यंत पोहोचत नाही. साहेब हे मी गेल्या वर्षीच ऍक्च्युली ही सगळी लिस्ट घेतली. आता इलेक्शन आता लागलं, मी गेल्या वर्षीची एक लिस्ट घेऊन आहे ना सगळ्या ग्रुपला टाकलं होतं. ह्यामध्ये कोण कोण बसते बघा, कुठली कागदपत्र लागते बघा, आणि ते कागदपत्र कागदपत्र काढायला जरी कोणाची काय अडचण आली तर तुम्ही माझ्याकडे या, मी काढून देतो. आणि कृषीमध्ये भरपूर स्कीम आहेत. आज झाडं लागवडीपासून ते सगळं मिळते. आणि बरेच अधिकारी पण आपले सिंचनासाठी पैसे मिळतात तुम्हाला, शेततलावासाठी पैसे मिळतात, ट्रॅक्टरसाठी पैसे मिळतात, सगळ्या यंत्रणेसाठी पैसे आहेत, बियाण्यासाठी पैसे मिळतात. फक्त त्याची प्रोसेस समजून सांगणं लोकांना गरज आहे. त्याचे कॅम्प लावा, आपण गावागावात कृषी ऑफिस घेऊन जाऊ, काय अडचण नाही. जर 4-4 गावात मिळून करून कृषी ऑफिस तिथे गेलं तर ह्या सगळ्या स्कीमा ते समजून सांगतील ना. बरं, कृषी ऑफिसची यंत्रणा काय नको आम्हाला, तिने आमच्या गाडीत बसावं, आमच्या गाड्या घेतो, आमचे बॅनर घेतो, आम्ही सगळं घेतो, तिने तिथे येऊन फक्त प्रेझेंटेशन करावं. त्यांचा रुपये खर्च, शासनाचा आम्हाला रुपये खर्च करायचा नाही, मी सगळा करेन जनतेसाठी, मला काही अडचण नाही. बरोबर. त्याचबरोबर आरोग्याच्या पण अनेक योजना आहेत, पण आरोग्य कर्मचारी सुद्धा पोहोचत नाहीत. आयुष्यमान भारत योजना आहे. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे त्यावरती. आता तर बघितलं 5 लाखापर्यंत मोफत आहे. मग बायपास असेल किंवा ह्या पण योजना लोकांच्यापर्यंत पोहोचल्या नाहीत. मी पहिलाच आपल्या प्रश्नात ते उत्तर दिलं साहेब. आरोग्य फार महत्वाचं आहे. जिल्हा परिषद शाळा आणि आरोग्य केंद्र आणि आरोग्याशी निगडीत लोकांचे प्रश्न हा फार महत्वाचा मुद्दा आहे. जे कुणाचाही प्रॉब्लेम असतो. जर बघितलं तर आता प्राथमिक आरोग्य केंद्रात MBBS डॉक्टर नाही आहेत, BMS डॉक्टर आहेत आणि काही कर्मचारी कमी आहेत. त्यासाठी तुम्हाला 100% साहेब प्रयत्न करणार. आता आणि आम्ही केलेल्या प्रयत्नाला यश येईल. ह्याचं कारण काय, राज्यात सत्ता आहे, सत्तेचा आमदार आहे आमचा, आणि सगळ्यात धडाडीचा आहे. त्यांच्या डोक्यात जर बसेल तर ते करू शकतात, त्याबद्दल डाऊट नाही. केंद्रात सत्ता आहे, म्हणजे त्यांनी जर ठरवलं तर ठरवून आले सगळं. त्यामुळे आम्ही आज पण का गप होतो, आता आम्हाला चान्स आहे ना. आम्ही एखादी गोष्ट भांडली तर आम्हाला ती मिळू शकते. आणि आता सत्तेत असल्यामुळं इथं आता बघताय तुम्ही फंड, तर आता ते आकडे जरी ऐकले तरी पण ते स्वप्नातले. 200 कोटी, 250 कोटी, 70 कोटी, 25 कोटी. आता ती मंदिर गोष्टी ते आता सक्सेस झालेल्या आहेत. 100%. जत शहराची नळपाणी पुरवठा 75 कोटीची नळपुरवठा सक्सेस झाली. 80% काम पूर्ण झाले, 20% काम बाकी, 80% काम पूर्ण झाले. आणि साहेब एवढं काम मला सांगा, आता तुम्ही माझ्यापेक्षा अनुभवी माणसं आहे, तुम्ही अख्ख्या तालुक्यात फिरता, अख्ख्या जिल्ह्यात फिरता, एवढं नळ पाण्याची मोठी योजना एवढ्या फास्ट कुठलं काम झालं का कधी? नाही, कधी झालं नाही. जवळजवळ पाईपलाईनचं काम पूर्ण झाले. त्यानंतर नगर परिषदची इमारत असेल, पंचायत समिती इमारत असेल, त्याचा सुद्धा साहेब छान आहे. आज पंचायत समितीची काय अवस्था होती मला सांगा. आज म्हणून मी पहिल्या ज्या दिवशी JR निघाला, परिपत्रक आलं ते, त्या दिवशी मी एक व्हिडिओ बनवलाय साहेब, तुम्हाला देतो. मी अभिनंदन केले आमदार साहेबांचं, जी तुम्ही शब्द दिला होता लास्टच्या सभेमध्ये, असं करीन, प्रचिती म्हणून सगळ्या गावात निधी पोहोचला. आणि ती बिल्डिंगसाठी बोलले होते, ते बोललेला बऱ्यापैकी साहेब कायम चर्चेत ठेवणार म्हणून सांगितलं त्याने. ठेवलाय, ठेवलाय, अडचण काहीच नाही. बरं, चर्चेचा पॉझिटिव्ह ठेवलाय, कामा आणून ठेवलाय, कामा व्हायला. पण त्यांचं पहिल्यापासून मत आहे साहेब, दुश्मन कोण आहे, दुष्काळ आहे. दुश्मन कोण आहे, हे कामं आहेत आपली, हे जे कामं आहेत. आणि 15 वर्षाचा बॅकलॉग भरून काढायला आम्हाला त्यांना मदत करायची. त्यानंतर जर आपण बघितलं तर आपल्या पूर्व भागामध्ये जास्तीत जास्त लोक पशुपालन करतात. मग गायी पाळतात, शेळ्या पाळतात, मेंढर पाळतात. त्यानंतर धनगर समाज सुद्धा जास्त आहे, कारण मेंढीपालन आहे. पण जर बघितलं तर शासनाकडं आणि केंद्र शासनाकडे भरपूर त्याच्या योजना आहेत. समजा 10 शेळीच्या पाठीमागे 1 बोकड, त्याला परत अनुदान आहे. ह्या अशा योजना लोकांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. आता त्याच्यासाठी काय केलं साहेब सांगतो मी, कारण तुम्ही बोलला ते बरं झालं. ऑलरेडी प्रॅक्टिकली एखादी गोष्ट करायला पाहिजे. समजा आता मी गोड म्हणजे गोड खातोय आणि तुमचं माझ्याकडे आलाय घेऊन की मला गोड सोडायचं आहे, पहिले मी सोडायला पाहिजे. मग तुम्ही सोडा, तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही सोडा. त्यासाठीचा मी कुक्कुटपालनाचा ऑलरेडी प्रोजेक्ट केलाय. ह्या मायबाप जनतेसाठी माझ्यासाठी ऑपॉर्च्युनिटी. कसा केला तुम्ही तो? साधारण तो काय मी कुठलं प्रकरण केलं नाही, देशी प्युअर देशी केले साहेब. बघण्यासारखा प्रोजेक्ट आहे. ऑलरेडी सौरभ म्हणून नावाजलेली एक व्यक्ती आहे पुण्याची, ती ऑलरेडी सक्सेसफुल आहे. त्या व्यक्तींचा आता हेलिकॉप्टर बुक केले फक्त अंडी विकून. बापरे. मग मला सांगा, जर एखादा मुलगा 25 वर्षाचा मुलगा आहे काय सांगतोय, कोरोना नंतरची प्रगती आहे ती. बापरे. मग मी माझ्या डोक्यात आलं की बाबा 25 वर्षाचा मुलगा 4 वर्षात जर हेलिकॉप्टर बुक करत असेल, बरं कशावरती, अंड्यावरती, अंडी विकून. मग अंडी करणं, कोंबड्या पाळणं हा आमचा पारंपरिक व्यवसाय आहे. माझा दरीबडची जिल्हा परिषद गट त्यात माहेर आहे.
खरंय. कोंबड्या प्रत्येकाच्या दारात आहेत, फक्त त्याला बिझनेसचं रूप देता आलं नाही. Business आणि मार्केटिंगचं रूप द्यायला पाहिजे. देता आलं नाही. मग माझं एक चॅलेंज किंवा म्हणा किंवा आव्हान म्हणा जनतेसाठी की मी ऑलरेडी केलेलं आहे. मी 8 महिने म्हणजे पहिला प्रत्येक गावोगावी ते प्रोजेक्ट तुम्ही मी राबवणार आहे साहेब आता. आणि माझे जे तरुण असतील किंवा यशस्वी असतील मी आता काय करणार आहे की प्रत्येक गावामध्ये एक 10 जण एकत्रित या, कारण एकट्याला इन्व्हेस्टमेंट करणं शक्य नाही. 10 जण एकत्रित या. शासनाची स्कीम आहे ते प्रत्येक गावात साहेब, जसा माझा एक प्रोजेक्ट आहे तसा प्रत्येक गावामध्ये असा 18 ते 20 म्हणजे वाडी वस्त्या केलं तर 17-19 गावं होतात. म्हणजे पारदेवी वस्तीला आता ग्रामपंचायत नाही, पण ती मोठं गाव आहे. मग तिथं असे प्रत्येक गावात 10 जण 5 जण यावं. तो प्रोजेक्ट मी उभा करून देतो. ते 15 रुपये अंडं घ्यायचं पण मी काम करतो. म्हणजे जेणेकरून काय साहेब, कमिशन मधनं कुठं रोड मधनं पैसे रस्त्यावर बसून जर विकायला गेलं तर तुम्हाला 7 रुपयाच्या वर मिळत नाही. फार झालं तर 8 रुपये मिळणार. तुम्ही डबल नाही घ्यालाय. मी डायरेक्ट 15 रुपये घेतो साहेब. क्या बात आहे. बरं, ऑलरेडी माझी विक्री चालू आहे. मी काय माझं पदरचं देत नाही. चांगले पैसे मिळतील. अजून रेट वाढू शकतोय, कारण 10 वर्षापूर्वी चिकनचा रेट काढा, 10 वर्षापूर्वी अंड्याचा रेट काढा. आज काय झालाय, मला काय म्हणायचं, याचा उद्देश काय, म्हणजे मी केलं हे सांगणं उद्देश नाही, पण मला 10 लोकांचा गट करून त्या गावामध्ये ऍटलिस्ट महिन्याला एक 10 लाख ते 15 लाख रुपये माझ्या माध्यमातून त्या मुलांना जावेत. हा माझा प्रामाणिक उद्देश आहे. म्हणजे व्यवसाय झाला आणि व्यवसाय झाला, उत्पन्न सुरू झालं. आणि साहेब त्याचा कुठलाही त्रास नाही. आज माझी 2 पुतणी आहेत, म्हणजे माझी मुलं जायत ती टोटल माझी 18 मुलं आहेत. थोडक्यात सांगायचं मला 18 मुलं आहेत. मी वेगळी मानत नाही. म्हणजे 2 मुलं 3 नाही, माझी 18 मुलं आहेत. 10 मुले आहेत आणि 8 मुलं आहेत. त्याचे लग्न करणं हे करणं मी माझी जबाबदारी आहे ती. मी असं नाही, मग ज्याला घर सांभाळता आलं नाही ते गट काय सांभाळणार असेल. खरंय. मी कधी तुम्ही जाऊन मागं चौकशी करा. मी कधी सांगत नाही माझी 2 मुलं आहेत म्हणून. माझी 18 मुलं आहेत. त्या 18 मुलं आणि त्यातून अनेक इम्पोर्ट केलेले आहेत. अडचणी जे म्हणजे त्यांची अडचण आहे, जी अडचण ती मोठी टीम आहे तुमची. माझ्याकडे काही मुलं शिकायला होती इथं. बॅकबोन टीम चांगली आहे तुमची. माझ्याकडे बाहेरची म्हणजे पै पाहुण्याची मुलं माझ्याकडे शिकायला होती. मग त्यांना ते शिकवलं. मग त्याच्यामुळं तो एक आपल्याला वसा आहे, म्हणजे मदत करणे हा एक आपला वसा आहे. त्यामुळे त्याची काय अडचण नाही. आणि ही मला उद्योग उभा करून द्यायचे आहेत. मग त्यामध्ये जिल्हा परिषदेमध्ये गेले माझी ताकद वाढेल ना. एखादी स्कीम करायची, 10 जण उभारलेत, त्या 10 जणांसाठी चुटकीमध्ये त्यांना लोन झालं पाहिजे. पशुवैद्यकीय विभागाचं एक सेपरेट डिपार्टमेंट आहे आणि त्याचे जिल्ह्याचे सगळे अधिकारी आहेत, तालुका लेवलला अधिकारी आहेत. बरोबर. आणि वेगवेगळ्या ज्या स्कीमा असतात ते डायरेक्ट तुम्हाला मिळू शकतात. साहेब मी राबवणारच आहे. मी इलेक्शन झाल्या लोकांना आव्हान करणार आहे, तरुणांना आव्हान करणार आहे, ती सगळी एकत्रित करणार आहे. ती टीम कितीच होणार आहे बघणार आहे. 100 लोक होती, 200 लोक होतात, त्यांना बाय डिवायडेशन करणार आहे. 10 मध्ये 10 जणांचा तुमचा हा ग्रुप, तुम्ही ही एवढी कागद घेऊन यायचे आणि ह्या दिवसापासून इथं ही काम चालू करायचं. शासन सगळं बघू शकत नाही ना साहेब. आणखीन एक विषय आहे. मध्यंतरी औंढीचे एक शेतकरी माझ्याकडे आले होते, संभाजीराव कोडक म्हणून. ते ड्रॅगनचे शेतकरी आहेत, ड्रॅगन फ्रूट ते ही करतात. मध्यंतरी महिनाभरापूर्वी जत तालुक्यातल्या काही शेतकऱ्यांचा एक गट तयार करून डायरेक्ट मिरजमध्ये एक कलेक्टरला भेटून त्याने एक सेपरेट भाजीपाल्याची बुगी घेतली त्याची रेल्वेची, आणि तो माल डायरेक्ट त्यांनी दिल्लीला पाठवला आणि तो डबल रेटनं दिल्लीला विकला. बरोबर. मग असं काय तुमच्या डोक्यात आहे का? हे चालू हा डायरेक्ट इथला भाजीपाला असेल, अंडी असेल किंवा डाळिंब असतील तुमचे, हे डायरेक्ट दिल्ली आणि किंवा प्रदेशात तो गेला पाहिजे, ह्यासाठी काय आहे का? साहेब सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगतो तुम्हाला. म्हणजे माझा उद्देशच तो आहे. तुम्हाला मी आता तुम्ही प्रश्न नंतर विचारला, मी अगोदर काय सांगितलं, मी 10 लोकांचा गट करणार आहे आणि त्यांना ते करून. पण साहेब कसं आहे, शेतीपूरक व्यवसाय गरजेचा आहे पहिला. ज्यावेळी आज माझे समजा 1000 अंडे जात असतील तर मला 15,000 रुपये मिळाले. 15,000 मिळत असताना 5,000 शेतीत मी घालू शकतोय. पण आता शेतीत घालायला लोकांच्याकडे पैसे नाही. मग त्या सोसायटीची चक्रा मारा, त्या बँकेच्या चक्रा मारा. तुम्हाला माहिती आहे आज बँक सिव्हिल बघणार, हे बघणार, बऱ्याच अडचणी आहेत. शेती तर करायचीच आहे साहेब, शेतीशिवाय पर्याय नाही. पण पूरक व्यवसाय, पूरक व्यवसाय जर शेतीला नसेल, पैसे मिळून देणारा व्यवसाय, जर शेतीला पूरक व्यवसाय नसेल तर शेतीत माणूस टिकत नाही साहेब. हा माझा अनुभव, मी द्राक्षीची बाग काढून टाकली टिकत. आणि किती तुम्हाला उदाहरण माहिती आहे, सगळे दर वाढले, कृषीचे दर वाढले, खताचे दर वाढले, मजुरीचे दर वाढले. पहिल्यांदा आपला काय पाहिजे, जरी आणि शेतीचं उत्पन्न दररोज येत नाही ना साहेब, आपला खायला प्यायला दररोज लागतंय, आठवड्याला बाजार करावा लागतोय, 8 महिना 2 महिना कपडे घ्यायला लागतील. मग मला सांगा, द्राक्षीची बाग वर्षातून एकदा पैसे देते, मग 1 वर्ष त्या शेतकऱ्यांचा काय गेले तर तो परत अडचण देतोय, ते लोन भरू शकत नाही. पण महिन्याला 4-5 हजार, दिवसाला 4-5 हजार रुपये जर मिळत असतील तर ते अडचण येईल का? अडचण येऊ शकत नाही, ते दुसरी बाग उभा करू शकेल. आणि आतापर्यंत दुष्काळानं साहेब इतका अत्याचार केला आहे की 5 वर्षाची बाग 2 मिनिटात, 2 वर्षात, 2 महिन्यात निघून गेले पाण्यामुळं. 5 वर्षाची कष्ट केलं, बाग उभा केली आणि 1-2 महिने पाणी. दिवाळीच्या अगोदरचं जर तुम्ही उदाहरण घेतलं तर
अतिवृष्टी झाली तालुक्यातल्या आपल्या पूर्व भागामध्ये, नुकसान भरपूर झालं, हां पण अनुदान काय तुरळक आंदोलन आलं. साहेब कसं आहे, सरकार तर कुठनं देणार? कुठलं नाही. म्हणून मी तुम्हाला पहिलाच मुद्दा केला पूरक की व्यवसाय पाहिजे. सरकार पैसे सगळी भूक भागवू शकत नाही, सरकार मार्ग देऊ शकते. त्या मार्गाला फक्त आपण न्यायचं काम हे आमच्यासारख्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांनी करायला पाहिजे, आणि हे करत नाहीत. खरं. मग आज छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांचं काय चाललंय माहितीये का, आपल्या घरात कसं येतंय हे बघायचं चाललंय. माझं प्रामाणिक मत आहे की आपल्या घरात येईल. आता मी म्हणलं नाही, मी शेडचं काम केलंय, माझ्या घरात येईल आले ना, मग तुमचं दुसऱ्याच कशाला खायला पाहिजे, त्यांना मिळवून द्या. स्वतःच आपलं स्वतःच मिळवून इन्कम पाहिजे. साहेब माझं टार्गेटच आहे, पहिला गट, पहिलं घर होतं, घर सुधारलं, गाव आणि गट, आणि मग त्यानंतर तालुका. मी खूप मोठं कशाला बोलू, मी एवढा मोठा आहे का? पण गटात मी 100% सांगतो, 5 वर्षांची, ह्या आज इलेक्शन लागले, पुढच्या 5 वर्षानंतर प्रत्येक गावामध्ये 10 लाख रुपयाचा एक तरी कमीत कमी व्यवसाय असेल आपला प्रत्येक गावामध्ये. हे माझा शब्द आहे, कारण ते ऑलरेडी माझ्याकडे आहे सेटअप, मला सोपं आहे. ते जे जमतंय ते माणसानं करावं. आणि जो निधीचा बिधीचा काय विषय, तर ते डॅशिंग माणूस आहेच, आमदार साहेब आहेत, मागेल ती मिळणार आहे, ते तर करायचं आहे आपल्याला. ते करत करत आपले उद्योजक घडवायचे. हे माझं प्रामाणिक. बरोबर. शेवटचा तुम्हाला एक प्रश्न आहे आता. एकंदरीत गेले अर्धा तास आपण संपूर्ण आढावा या ठिकाणी तुमच्या कामाचा घेतलेला आहे. शेवटचं तुम्ही दरिबडची मतदारसंघातील मतदारांना काय संदेश देणार आहे? मी संदेश एवढाच देईन की आजपर्यंत दरिबड, जसं महाराष्ट्रात जत तालुका तसा जतमध्ये दरिबडची गट, सगळ्यांचं दुर्लक्ष. हा सीमा भाग आला, कुणी पण यावून टिकली मारून जावं, आता इथनं पुढे होणार नाही. कारण प्रॉपर माणसं आता त्या गटातली तयार आहेत. जनतेनं गटातला माणूस निवडावा, माझी प्रामाणिक इच्छा आहे. तो माणूस मोठा करावा, आणि त्या माणसाचा जर असा माणूस निवडा, मला निवडा असं मी म्हणणार नाही, गटातला असा माणूस निवडा की रात्री 12 वाजता जरी कडी वाजवली तर ती कडी दरवाजा ओपन पाहिजे. ही माझा प्रामाणिक जनतेसाठी सल्ला म्हणा थोडक्यात, किंवा विनंती म्हणा. तिने तसा माणूस निवडावा, आणि माझ्यात काही कमतरता असतील त्या जनतेने मला सुचवावे, ती मी ऍक्सेप्ट करायला तयार आहे. त्याचा फायदा निश्चित 100% होईल. ओके. हां, दरिबडची मतदारसंघामध्ये आता सध्या अनेक जण इच्छुक आहेत. जवळजवळ 4 ते 5 जण इच्छुक आहेत, विरोधक सुद्धा इच्छुक आहेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा भाजपकडं तिकिटाची मागणी केलेली आहे. बरोबर. तुम्हाला नेमकं तिकीट देणार आहेत? समजा नाही दिलं तर तुमची काय भूमिका राहील, किंवा दिल्यानंतर भूमिका राहील? नाही, मुळात साहेब सांगतो तुम्हाला, मी इच्छुक आहे, सरदार पाटील असतील इच्छुक असतील, माळीसाहेब म्हणून इच्छुक आहेत, शेंडगे बापू इच्छुक आहेत, मुत्तू साहेब इच्छुक आहेत, शेंडगे साहेब इच्छुक आहेत, म्हणजे आणि मिरा साहेब इच्छुक आहेत, पांडुदरी सरपंच इच्छुक आहेत, होनमाने साहेब म्हणून आहेत ते इच्छुक आहेत. परत अजून 2-3 इच्छुकांची संख्या जास्त आहे. इच्छुकांची संख्या भरपूर आहे. इच्छुक ज्याचा त्याचा प्रश्न आहे, इच्छुक व्हावं, त्याबद्दल माझं दुमत नाही. ते लोकशाहीचं लक्षण आहे. हा, लक्षण आहे. पण पहिला प्रश्न आहे की पक्षाशी मी एकनिष्ठ आहे, पक्षाशी प्रामाणिक आहे. जे पक्षानं मला आतापर्यंत काम दिलं, मग ती सभासद नोंदणी असो, सक्रिय सभासद असो, बूथ कमिटी असो, ह्या साहेब सगळ्या प्रक्रियेमध्ये जे मला पक्षानं काम सांगितलंय, मग आता आळली साहेब असतील, किंवा त्यांची टीम असेल, किंवा आमदार साहेब असतील, ह्यांच्या टीमकडून जे मला प्रिडिक्शन आलं, आज राख्या पाठवायचं, राख्याचा विषय होता, गावागावातनं बहिणींची राखी पाठवायची, म्हणजे मला पक्षाने एखादं काम सांगितलंय आणि ते मी केलं नाही असा विषय नाही. त्याच्यामुळं पक्षाशी मी प्रामाणिक आहे. पक्ष 100% माझ्याबरोबर प्रामाणिक राहील आणि मला तिकीट देईल, आणि मला नाही तर गटातलं कोणाला तर देईल. माझी इच्छा आहे गटातल्याला तिकीट द्यावं, एखादा माणूस नेतृत्व घडवावं, ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. धन्यवाद. हे होते माझ्या समवेत दरिबडची जिल्हा परिषद मतदारसंघातील युवा नेते माननीय श्रीमंत तांबेसाहेब. गेले अर्धा तास संपूर्ण या दरिबडची मतदारसंघाचं जे विकासाचं ब्ल्यूप्रिंट आहे त्यांनी या ठिकाणी बऱ्यापैकी ओपन केलेलं आहे. काही मुद्दे त्यांनी राखून ठेवलेले आहेत, गुलदस्त्यात ठेवलेले आहेत, योग्य वेळी ते ओपन करणारच आहेत. त्यामुळे एकंदरीत गेल्या अर्धा तास आपण सगळी माहिती तुम्ही प्रेक्षकांना दिल्याबद्दल मी TV1 मराठीकडून तुम्हाला मी या ठिकाणी लाख शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद.